नमस्कार मंडळी, अंजलीचे व्लॉग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत चुलीवरची भाकरी आणि चुलीवरचं वांग्याचं भरीत. तर सर्वात आधी इथे मी चूल पेटवून घेतलेली आहे आणि भाकरी करण्यासाठी तवा देखील चुलीवर टाकून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता मी भाकरी बनवायला सुरुवात करते. इथं मी भाकरीसाठी लागणारं पीठ, बाजरीचं पीठ परातीमध्ये चाळून देखील घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि या पिठामध्ये आता आपल्याला हळूहळू पाणी घालून ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. बाजरीची भाकरी व्यवस्थित येण्यासाठी, व्यवस्थित जमण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं ते पीठ मळून घेणं. एकदा की पीठ व्यवस्थित मळून झालं की मग ती भाकरी आपली व्यवस्थित जमते आहे. आणि भाकरी बनवायला सुरुवात देखील केली आहे. तुम्ही पाहू शकता मी कशी भाकरी थापते आहे. कॅमेरा व्यवस्थित सेट न करता आल्यामुळे मला ते व्यवस्थित दाखवता नाही येते. अगदीच गोल गरगरीत नाही झाली आहे, पण ठीक आहे. पाहू शकता. ठीक आहे, चला आता आपण ते तव्यावर टाकून घेऊयात. माझी भाकरी मी तव्यावर टाकून घेतलेली आहे. भाकरी होईपर्यंत, भाजेपर्यंत आता आपण वांग्याच्या भरताची तयारी करूयात. तर वांग्याच्या भरतासाठी जे लागणारं साहित्य आहे ते इथं मी घेतलेलं आहे. वांगी घेतली आहेत, कांदे, लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरचीचा ठेचा व कोथिंबीर घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता मी वांग्याची व्यवस्थित साल काढून घेत आहे. आणि त्यासोबतच मी त्याचं देठ देखील कट करून घेणार आहे. अशीच मी एक एक करत सर्व वांग्यांची सालं काढून घेणार आहे व तसेच देठ देखील कट करून घेणार आहे. सोबतच माझी एक भाकरी भाजायची बाकी होती, ती बाजरीची भाकरी देखील मी भाजत आहे. आता आपण वांग्याला व्यवस्थित तेल लावून घेऊयात. असे करून एक करून मी सगळ्या वांग्यांना तेल लावून घेत आहे. त्यासोबतच मी त्या वांग्याच्या मधोमध चीर पाडून त्यामध्ये लसणाची पाकळी भरती आहे. आणि कारण की लसणामुळं जे वांग्याचं भरीत आहे ते अगदीच छान व रुचकर लागतं आणि चवीलाही खूप सुंदर लागतं. तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून नक्की बघा. तर मी ती वांगी त्या तारेमध्ये व्यवस्थित खोचून घेतली आहे आणि भाजायला टाकते आहे चुलीमध्ये. आता वांगी जोपर्यंत चुलीमध्ये भाजता आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा जे वांग्याच्या भरतासाठी लागतो कांदा, तो कांदा आता मी कट करून घेत आहे.
आता कोथिंबीर वगैरे पण कट करून घेऊया. भरतासाठी जे लागणारं सगळं काही आता रेडी आहे, तुम्ही पाहू शकता. त्यासोबतच आता आपली चुलीवरची जी वांगी आहे ती देखील भाजलेली आहे व्यवस्थित. मंडळी, आजचा माझा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.